चालू हो साजनी सुख चालू हो सुख भारे हेलो 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 हेलो
बस बस पूर्व कृष्णाचे सुखे भूक नाही तान कृष्णाचे सुखे भूक नाही तान कृष्णाचे सुखे नाही तान कृष्णाचे सुखे भूक नाही कृष्णाचे सुखे नाही तान कृष्णाचे सुखे भूक नाही तान कृष्णाचे भूक नाही सदा समाधान सकळांचे सदा समाधान सकळांचे सदा कळलेची नाही झाले किती दिवस कळलेची नाही झाले किती दिवस बाहेरील वास विसरली बाहेरील वास कामाचा तुका मने झाला विसरू कामाचा तुका मने झाला राहिला उद्वेग गावे यावे राहिला ईशदेई प्रेम काही कळा
महाराज कृष्णाचे सुखे भूतनाथ कृष्णाची सुखे सुख नाही कृष्णाची सुखे कृष्णाचे सुखे दुःख नाही कृष्णाचे सुखे दुःख नाही कृष्णाची सुखे दुःख नाही कृष्णाची सुखे दुःख नाही सदा समाधान सकळाचे सदा समाधान सकळाचे जीवानी तुझे वर्णे गुणनाम माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम सदा सदा समाधान सकळाचे माझी वाणी माझी वाणी कृष्णाचे सुखे भूत नाही कृष्णाचे सुखे दुःख नाही सदा समाधान सकळाचे सदा समाधान सकळाचे माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम सदा समाधान ऐसे देई प्रेम काही कळला ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही
कृष्णाची सुखे भूक नाही तहान, सदा समाधान सकळांचे, कळलेच नाही झाले किती दिस, बाहेरील वास विसरली, विसरू कामाचा तुका मने झाला, विसरू कामाचा तुका मने झाला, राहिला उद्वेग जावे यावे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे ते प्रेम काही कळा, कलावज्ञ जीवोदरार्थावतारम, कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रम्, कलानिशवादापनुदारोदीक्षम्, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं विठ्ठला।
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटे सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याचे शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा हा अभंग असो या अभंगातून जगद्गुरु तुकोबार यांनी गोकुळामध्ये वास्तव्य करत असताना गोकुळातील गोकुळवासियांना जी कृष्ण सुखाची आत्मानुभूती आलेली होती ती तुकोबारांनी अभंगातून प्रतिपाद्य केली। या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत आलेला हा सद्गुरु मोतीराम महाराजांचा मोठ्या महाराजांचा काकांचा नेम आणि या नियमाच्या अनुषंगानेच गेल्या 2-4 वर्षापासून किती वर्ष आहे हे 3रं वर्ष आहे आजचं हे या वर्षाचं 3रं वर्ष आहे। या नियमाच्या औचित्याने नियमाच्याच या तिथीवर आपल्या हरवळ या ग्रामी आपला सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पहाटेच्या काकडा भजनापासून रात्रीच्या हरिकीर्तनाच्या नंतरच्या हरिजागरापर्यंत चालणाऱ्या या नित्याच्या सेवेमध्ये आज समारोपाकडे वाटचाल आहे आणि ही समारोपाकडे वाटचाल करत असताना ब्रह्मचैतन्य ब्रह्मीभूत सद्गुरु मोतीराम महाराजांच्या गुरुनम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या वैराग्य मूर्ती परमश्रद्धे आजोबा श्री संत सोपान काका महाराज सातकर काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच माझ्या वाटेला आलेली ही काल्याची कीर्तन रूपी सेवा आहे। विठ्ठला हरबळ ग्रामस्थ श्रद्धेने श्रद्धापूर्वक अंतकरणाने हा नेम साकार करत आहेत। खरं पाहिलं तर आजच्या दिवशी नेम हा एका दिवसाचा होता। महाराज काका या गावामध्ये आयुष्यभर येत राहिले आणि आज मी हे जे उभा आहे हे माझं काही नाही, फक्त एक आम्ही त्या परंपरेतले एक पाईक म्हणून या ठिकाणी गाववाल्यांनी बोलवलेलं आहे। कीर्तनामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मी उभा आहे। मग ही महाराजाची मोतीराम महाराजांची मोठ्या महाराजांची काकांची सेवा आहे आणि म्हणून तुम्ही जे माझं स्वागत सन्मान करण्यासाठी जे हार आणले होते मला एकट्याला घालायला आणले होते, परंतु ते माझ्या एकट्याचा सन्मान नसून हे जे आमच्या परंपरेतले सगळे जे पाईक आहेत हे सन्मान म्हणजे माझ्या एकट्याचा नाही, हा सन्मान म्हणजे माझ्या परंपरेचा आहे। काल्याच्या कीर्तनाकडे वाटचाल आहे। सगळे परमार्थिक सज्जन मंडळी माझ्या समोर आपण स्थानापन्न आहात। थोडासा आवाज बसलाय बरं। काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाचा प्रमुख विधी ठरलेला आहे। चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे। आपल्या संप्रदायाच्या दंडकानुसार
समारोप जर कोण्या कीर्तनानं होत असेल तर ते काल्याचं कीर्तन आहे. आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार हा प्रमुख विधी आहे. आचार, विचार आणि उच्चार हे 3 शब्द आहेत. परंतु आचाराकडे किंबहुना त्या परमात्म्याच्या चरित्राच्या विचाराकडे न पाहता फक्त काय करायचं आहे, देवाच्या चरित्राचा उच्चार. देवानं जेही काही गोकुळामध्ये चरित्र केलं, अगदी अवतारापासून निजधामाला जाण्यापर्यंत त्या चरित्राच्या प्रामुख्यानं काही पद्धती आहेत. कोणत्या पद्धती आहेत? प्रामुख्याने प्रमुख तत्वाने काल्याच्या कीर्तनामध्ये देवानं किती पद्धतीनं चरित्र केलं तर 2 पद्धतीनं चरित्र केलं. धानोरकर एक चरित्र केलं देवानं रांगताना आणि दुसरं चरित्र केलं देवानं गायीची सेवा करताना. रांगता गोधने दसे चरित्र केले नारायणे रांगता आणि गोधने राखिता. एक देवानं चरित्र केलं बालवयामध्ये असताना रांगताना, आणि दुसरं देवानं चरित्र केलं गायीची सेवा करताना. आता काय सांगावं तुम्हाला, आता हे जे चरित्र देवानं केलं की नाही, तुकोबाराय म्हणले हे परमात्म्यानं केलेलं चरित्र म्हणजे उग सोंग म्हणून केलं. पाटील काय म्हणून केलं? सोंग म्हणून केलं. कोण सोंग म्हणून केलं? सोंग कोण केलं? हरबळच्या पोरानं कोण? देवानं. आणि देव कोण आहे? पालकमंत्री जिल्ह्याचा. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुरहत प्रभव प्रलय स्थान निधानम बीजमव्ययम. देव कोण आहे? प्रभव आणि प्रलय ज्याच्या हातामध्ये आहे तो सामर्थ्यवान परमात्मा प्रभू भगवंत देव आहे. आणि त्या देवानं तुकोबाराय म्हणले हे जे केलेलं चरित्र आहे ते उग सोंग म्हणून केलं. आता मला विचारायचं तुम्हाला बसलेल्या माणसाला, खरं सांगा बरं, खरं आहे त्याला सोंग म्हणतात का खोटं आहे त्याला म्हणतात? खोटं आहे त्याला काय म्हणतात? सोंग. झोप येईन उगच शाल पांघरून उगच घ्याले तोंडा. माणसं काय म्हणतात, अरे काय झोप येईन दादा, झोपीचं काय घ्याले? मग देवानं सोंग म्हणून तरी चरित्र का केलं? हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. बाबा देवाला एकाच अवतारामध्ये एकाच ठिकाणी थांबायचं नव्हतं. आणि मोठे माणूस असतात
मोठ्या माणसाला बाबा एका ठिकाणी थांबता येत नाही. मोठे माणसं म्हणजे शरीरानं मोठे म्हणीन, बरं संपत्तीनं मोठे हे बी मी म्हणीन, विचार व प्रगल्भतेनं जे मोठे माणसं आहेत त्या मोठ्या माणसाला एका ठिकाणी दिलीप मामा थांबता येत नाही. आणि एक मोठा माणूस एका जाग्यावर जर थांबला तर तो एकटा माणूस एका ठिकाणी थांबत नाही. त्याच्या पाठीमागल्या सगळ्या जिम्मेदाऱ्या किंबहुना त्याच्या पाठीमाग लाभ त्याच्या हातून होणार ना संपूर्णतः विकास ते काय होत असतो, थांबत असतो. म्हणून मोठ्या माणसाला एका ठिकाणी थांबता येत नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जो माणूस मोठा विचारवंत आहे, विचार प्रगल्भतेचा माणूस आहे, त्याच्या पाठीमागं जिम्मेदारी आहेत, त्याच्या पाठीमागं गावाच्या काहीतरी एक जिम्मेदारी आहेत, गावाचा काहीतरी त्याला विकास करायचा आहे, मनातून मनोभावे तो काहीतरी समाजाची सेवा करत आहे ना, त्या माणसाला सज्जन हो माझी विनंती आहे, एका जागेवर थांबून घे जाऊ नका. विठ्ठला विठ्ठला त्या माणसाला आपण थांबवायचं नाही. थांबवायचं नाही म्हणजे त्याला असं धरूनच बांधव असं नाही. थांबवायचं नाही याचा अर्थ काय आहे, ते जर माणूस जर एखादा चांगलं काम करीत असेल तर ते अडवायचं नाही. विठ्ठला भगवान श्रीकृष्णाने हे चरित्र सोंग म्हणून केलं. खरं सांगा बरं, त्या देवाला काय करता येत नव्हतं, सगळं त्या देवाच्या हातात आहे. गुरुजी सगळं परमात्म्याच्या हातात आहे, सत्ता सगळी त्याच्या हातात आहे. मग गावातल्या त्या गोकुळातल्या लहान 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 ह्या एवढ्याल्या ह्या लेकरासोबत काय खेळायची गरज होती देवाला? काही गरज नव्हती. मग चरित्र सोंग म्हणून केलं. या लहान लहान लेकरासोबत देवानं चरित्र केलं. मग आम्हाला सांगा ना नेमकं केलं कशा करता? त्याचं उत्तर तुकोबर आहे, म्हणले फक्त तुमच्या आमच्या करता. दिन आणि दुर्बलासी सुख राशी हरी कथा, सुख राशी हरी कथा, सुख राशी हरी कथा. दिन आणि दुर्बलासी सुख राशी हरी कथा, सुख राशी हरी कथा, सुख राशी दुर्बळाशी फक्त तुम्हाला आम्हाला या कथेचा आनंद मिळावा. सुखराशी हरिकथा तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी, तुम्हाला आम्हाला या कथेचा आनंद मिळावा, सुख समाधान मिळावा आणि आपला उद्धार व्हावा, याच्यासाठी देवानं चरित्र केलं. आणि हे चरित्र ऐकत असताना सज्जन हो, पाहत असताना खूप मधुरता आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये माधुर्य सापडतात आणि एक माधुर्य नाही सापडत, 4 प्रकारचं माधुर्य काल्याच्या कीर्तनात सापडते. एक म्हणजे परमात्म्याच्या रूपाचं माधुर्य, दुसरं म्हणजे देवानं वाजवलेल्या त्या वेणूचं माधुर्य, तिसरं म्हणजे देवानं दिलेल्या प्रेमाचं प्रिया माधुर्य आणि देवानं केलेल्या गोकुळातल्या लीलेचं लीला माधुर्य. हे 4 माधुर्य सापडतात. भगवान परमात्म्याने रूपाच्या माध्यमातूनच गोपाळाचं गोपिकेचं मन आकृष्ट करून घेतलं होतं, आकर्षित करून घेतलं होतं. आणि त्या रूपाच्या माध्यमातूनच परमात्मा गोकुळवासियाला समाधान देत होता. आणि परमात्म्याच्या स्वरूपाकडे पाहिलं ना सज्जन हो, समाधान वाटते. आज तुमच्या आमच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर समाधान तर वाटत नाही. माणसं एकमेकाचा चेहरा बघितल्याच्या नंतर कपाळाला काय पडायला, हे तुमच्या आमच्या चेहऱ्यानं समाधान प्राप्त होत नाही. या जगताच्या पाठीवर
दोघाकडे बघितल्याच्या नंतर समाधान वाटतं. एक संत आणि दुसरे भगवंत विठ्ठला. शेवटच्या समारोप प्रसंगी सज्जन हो, आपल्या परंपरेमध्ये संत मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांना काकांना काही गावाला वृद्धापकाळामुळं जाणं होईना गेलं, येणं होईना गेलं. अर्थातच कीर्तन जास्त वेळ करणं होईना गेलं. परंतु गाववाल्याचा एकच आग्रह होता, महाराज तुम्ही कीर्तन कितीही करा, करा अथवा न करा. महाराजाला काकाला लोक म्हणू लागले, महाराज काका फक्त आमच्या गावाला या, फक्त आमच्या नजरला दिसा. आणि फक्त काय का म्हणत होते? कारण ते संत महात्मे गावात आले, हरबळमध्ये आले. आता पहिला प्रवास आता या मला वाटतंय महाराज किरबा पाटलाच्या घरीच काका मोठे महाराज थांबत होते. आता मला तेवढं माझं वय कमी असल्यामुळे मला माहित नाही, बैलगाडीनं आणत असतील सुरुवातीच्या काळामध्ये कुठून बैलगाडी. मग फक्त महाराज तुम्ही आमच्या गावाला या, आमच्या गावाला आल्याच्या नंतर फक्त आमच्या गावाला फक्त लोकायला आमच्या फक्त नजरेनं दिसा आणि तुमचं दर्शन झालं की बस आमचा नियम झाला. संत महात्म्याला पाहिलं चेहऱ्याकडे त्याच्या, डोळा देखीला सज्जन, डोळा देखीला सज्जन, डोळा देखीला सज्जन, डोळा देखीला सज्जन, देखीला सज्जन, डोळा देखीला सज्जन, डोळा देखीला सज्जन, डोळा देखीला सज्जन, निवारीला मागशिला, निवारीला मागशिला, देखीला सज्जन, निवारीला भागशीन. एक संत महात्म्याकडे पाहिलं की मनाला समाधान वाटते. ज्ञानोबराची ओवी आहे, अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा व्यक्ती, का दर्शनेची प्रशस्ती पुण्यपुरुष, तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. परमात्म्याकडे पाहिलं आणि संत महात्म्याकडे पाहिलं की सज्जन समाधान वाटते. कारण दर्शनेची प्रशस्ती पुण्यपुरुष. जगताच्या पाठीवर संत आणि भगवंत, संत महात्म्याकडे पाहिलं मनाला समाधान वाटते. परमात्म्याकडे पाहिलं, पंढरपूरला तुम्ही आम्ही गेलो, बाजारात गेलो, घोंगड्या घेतल्या, कोण माणसं आहे ना, बांगड्या घेतल्या, बाया आहे ना, झालं बाबा म्हणलं आता समाधान वाटायले. आता काही गरज नाही, आता तिकीट सुद्धा काढायची गरज नाही आपल्याला. शिंदे साहेबांना काय केलं, आता कुठं जायचं आपल्याला, गावाकडे. झालं म्हणलं आता बांगड्या घेतल्या, म्हणला घोंगड्या घेतल्या, आता झालं समाधान झालं, काही नाही म्हणलं आता निघालो गावाकडे. असं म्हणते माणूस. काय म्हणते माणूस, आता काय घ्यायचंय? अरे बाबा ह्या माईक पदार्थाचं सोडून द्या, आपण आलोच ना पंढरपूरला, मला परमात्म्याचं पांडुरंगाचं त्या दर्शन घ्यायचंय. अहो मामा दर्शन घ्यायचं म्हणायला दर्शन का सोपं आहे का? आरवाडी या ना, कधी जरी आलेत तरी तुम्हाला काय काय एसटी वाला पैसे घ्याले काय? कधी जरी आलं तरी काय
नाही बरं का असं म्हणा, अहो दर्शनाला बघा ना रांग किती आहे, किती लांब बारी गेलेली आहे गोपाळपुऱ्यापर्यंत. बरं दर्शनाला वेळ किती लागल बाबा? लोक म्हणायलेत मन बाबा 25-30 तास लागायले. मन बाबा मी काय गेलो नाही. बरं म्हणला काय हरकत नाही. बरं लई वेळ लागायला म्हणलं सौ देवा म्हणला बरं काय पर्याय आहे का? ते म्हणले बघ घ्यायचंच असेल तेवढा वेळ जर तुला थांबणं होत नसेल तर एक पर्याय आहे, ते म्हणजे अर्ध्या 1 तासात 1.5 तासाच दर्शन होते. फक्त पायाला परमात्म्याचा स्पर्श करता येत नाही, लांबून देवाला पाहावं लागतंय. मला विचारायचंय, लांबून पाहण्याच्या त्या देवदर्शनाला कोणतं दर्शन म्हणतात? मुख दर्शन म्हणतात. नका हो द्या त्या देवाचं दर्शन पायाचं. गेलोत मुख दर्शनाला आणि मुख दर्शनाला गेल्याच्या नंतर नाही पायाला पांडुरंगाचा स्पर्श करता आला, लांबूनच त्या परमात्म्याला पाहिलं, फक्त देवाचा चेहरा पाहिला. माणूस म्हणते बस आलो पंढरपूरला, नका होऊ द्या पायाचं दर्शन. कमीत कमी कोणतं दर्शन झालं? मुख दर्शन झालं. आता मनाला समाधान वाटायले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. परमात्म्याच्या स्वरूपाकडे जर पाहिलं सज्जन हो, मनाला समाधान वाटते. का समाधान वाटतंय? कारण त्या परमात्म्याचा चेहरा तेवढा सौंदर्यवान आहे. तुमचं आमचं सौंदर्य आहे, मग तुमचं आमचं असणारं सौंदर्य सज्जन हो आबाधित चिरकाल अंतिम श्वासापर्यंत टिकणार नाही. बालपणामध्ये जे लेकराचं सौंदर्य आहे त्या सौंदर्याकडे बघितलं की पाहणाऱ्या माणसाला मया येते. लहान लेकराला पटकन चटकन असं काय घ्यावं वाटतंय, उचलून घ्यावं वाटतंय बालवयामध्ये. आणि तेच लेकरू पुन्हा 65 वर्षाचं झालं नाही सज्जन हो, कारण सौंदर्यामध्ये बदल होते. तुमचं आमचं सौंदर्य सोडून द्या, अहंकार टिकून राहणार नाही. बालपणामध्ये जे आहे ते तारुण्यात राहणार नाही, आणि जे तारुण्य अवस्थेमध्ये तुमचं आमचं सौंदर्य असणार आहे ते वृद्ध काळामध्ये बालाजी महाराज राहणार नाही. मग परमात्म्याचं सौंदर्य तुझी निढाळी कोटी चंद्र प्रकाशे, कमाल नयन हास्य वदन हासे, अलकारे कृष्ण डोलकारे, उभा राहोनिया कैसा हलवितो बाहो, बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठलू नाव, अलकार कृष्ण डोलकारे. कोटी चंद्र आणि कोटी सूर्य एकत्र आल्याच्या नंतर जेवढं तेज निर्माण होते तेवढं एकटं परमात्म्याचं सौंदर्य आहे. आणि ते सौंदर्य पाहिलं की परमात्मा तुम्हाला आम्हाला आकृष्ट करून घेतो. तसं गोकुळामध्ये जे गोकुळातले लोक होते, बालगोपाळ होते, गोपिका होत्या, त्यांनी परमात्म्याला पाहिलं. पाहिला नंदाचा नंदन आणि ते नैवेद्य मनाला आकृष्ट करून घेतलं. याला रूपमाधुर्य म्हणतात. रूपाच्या माध्यमातून आकर्षित करून घेतलं, रूपमाधुर्य. दुसरं माधुर्य वेणू माधुर्य. वेणू म्हणजे वाजवायची बासरी. देवानं परमात्म्यानं बासरी वाजवायला सुरुवात केल्याच्या नंतर काय सांगा, गोपाळ येऊन बसत होते, गोपिका येऊन बसत होते. भागवत महाराज एवढंच नाही, नवल सांगाव जनावर सुद्धा येऊन बसत होते. देवानं वाजवायला सुरू केलं. आपण जर एखादं वाद्य वाजवत असतो ना, किंबहुना आपण बोलत असतो, किंबहुना आपण गायन करत असतो, म्हणत असतो, तर लोकांना आपलं
म्हणलेलं ऐकण्याकरता, आपण वाजवलेलं ऐकण्याकरता मंडपात येऊन बसाव का मंडपात बसलेलं आहे ना मंडपाच्या बाहेर उठून जाव? काय करावं? येऊन बसाव. आता माणसं येऊन ऐकायला बसण्याकरता तसं आमचं बोलणं पाहिजे. माणसानं यावं मंडपामध्ये, येऊन आमचं कीर्तन श्रवण करावं किंवा गायन ऐकावं, वाद्य कला आमची पाहावी ऐकावी, ह्याच्यासाठी आमचं तसं वाजवणं पाहिजे. असं आमचं काय पाहिजे? तसं आमचं गायन पाहिजे. आम्ही गायन करायला होतो, गावातले लोक म्हणाले त्याला म्हणू दे जा, मग भोंग्याचा आवाज कमी कर जावरल्या, असं आमचं गायन आहे. परंतु परमात्म्यानं ज्यावेळेस वेणू वाजवायला सुरुवात केली, अरे गोपाळ येऊन बसत होते, गोपिका येऊन बसत होत्या, माणसं येऊन बसत होते, ह्याच्यात काही नवल नाही. जनावर येऊन बसत होते. होय, तोन चारा तरू विसरली, गाई व्याग्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरबाब समूळ विसाराली, वृंदावनी वेणू कौनाचा मै वाजे, देहुडा चरणी वाजवे. बोला बोला बोला. देहुडा चरणी वाजवे, तीन नंबर लाईन में आले असं. गोपिकार बनो स्वामी गोपिकार म्हणू स्वामी माझा, देहुडा चरणी वाजवितो वेणू. वेणूच्या माध्यमातून गोपाळाला गोपिकाला आकृष्ट करून घेतलं, त्याला वेणू माधुर्य म्हणतात. आणि तिसरं माधुर्य आहे प्रिया माधुर्य. इतकं प्रेम परमात्म्यानं गोपाळाला गोपिकेला दिलं, त्या प्रेमाच्या माध्यमातूनच आकृष्ट परमात्म्यानं करून घेतलं, त्याला प्रिया माधुर्य म्हणतात. आणि चौथं माधुर्य आहे, या कीर्तनासाठी फार उपयुक्त आहे, ते म्हणजे लीला माधुर्य. या प्रस्तावनेच्या दरम्यान सज्जन हो, हे मी 3 माधुर्य व्याख्येच्या स्वरूपानं तुमच्या समोर प्रतिपाद्य केले. मग चौथं जे माधुर्य आहे, ते चौथं माधुर्य काय सांगावं, व्याख्येत बसतच नाही. लीला माधुर्य, त्याच्यासाठी परमात्म्याच्या लीला पाहाव्या लागतील. का कधी लीला केल्या परमात्म्यानं? गोकुळात अवताराला आल्यास, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. परमात्मा भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवताराला आले, आणि परमात्मा अवताराला आल्याच्या नंतर सगळी गोकुळ नगरी आनंदात नाहून निघाली. गोकुळच्या गोळ्या गोपी गोदना सकळा, हरी सुख फावले रे, हरे सुख फावले रे. बस सगळे लोक समाधान झाले परमात्म्याच्या अवतारानं. तुमचं आमचं लेकरू जन्मलं तर आम्ही आनंदी होत होतो. आनंदाचं प्रतीक म्हणून आम्ही एकमेकाला तोंड गोड करण्यासाठी साखर पेढा वाटतो. म्हणून तिथं जगाच्या बापानं परमात्म्यानंच अवतार घेतला म्हणल्यास तिथं आनंद कमी असेल का? आनंद होता कुठं? गोकुळात. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला.
सांगे गवळणीला पुत्र झाला, यशोदेला सगळा आनंदी आनंद झाला गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये आनंद वर्तत असताना भीती वाटू लागली मथुरेमध्ये. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कोणाच्या अवतारानं होता कृष्णाचा अवतार. आनंद करते घरोघर. गोकुळात आनंद झाला सचल हो, परंतु मथुरेमध्ये कंस मामाला भीती वाटू लागली. का? आकाशवाणीमध्ये सांगितलंय 8वाचे पुत्र आहे ते तुला काय करणार आहे? मारणार आहे. त्या भीतीनंच कंस मामा म्हणू लागले मला मारणारा कोण जन्माला आलाय? मारणारा दोस्त असते का, मित्र असते का, कोण असते? होय गुरुजी, हा शत्रू. अर्थातच मारणारा म्हणजे वैरी, मारणारा म्हणजे कोण? माझा दुश्मन आलाय, वैरी जन्माला आलाय. कोण मारते? परमात्म्याला मारण्यासाठी कंस मामानं प्रयत्न भरपूर केले होते. त्या परमात्म्याच्या समोर काय चालते तुमचं आमचं? पुतना मावशी सुद्धा आल्या होत्या, महाबळ भटांनी सुद्धा प्रयत्न केलेले होते, परंतु त्या देवाच्या समोर काही चाललं नाही. तुम्ही आम्हीच त्या परमात्म्याच्या सत्तेनं चलतो, तुमचं आमचं काय चालणार आहे? ओ विठ्ठला परमात्मा लहान वयामध्ये असतानाच पुतना मावशी मारायला आल्या होत्या. मग पुतना मावशीचा परमात्म्यानं वध केला, परमात्म्यानं मारलं. मग एक लक्षात ठेवा, तुवा संकादिकाचे माने ज्ञानोबा म्हणले देवानं मारला असेल तरी देवानं त्या पुतना मावशीचा उद्धारच केलाय. सायोज्य सौरसू दिधला पुतने, विषाचे ने स्तनपाने, मारूवाली परमात्म्यानं पुतना मावशीचा उद्धार केला. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये वाढू लागले. वाढत असताना आपल्या जशा बदलत्या शरीराच्या अवस्था आहेत ती अवस्था शरीराची बदलू लागली. लहान वयामध्ये असताना लेकरानं काही जरी केलं तर त्या लेकराचं कौतुक वाटते. लेकरानं सहज जरी असा हातवरी केला तर माय म्हणते माय बाबा कसं हातवरी करायला. सहज जरी ते हसलं माय म्हणते माय बघा की कसं हसायले. कारण का? ते लेकराचं काय वाटते? कौतुक वाटते. आता एक लक्षात ठेवा सज्जन हो, कौतुक लेकराचं कराच, केलंच पाहिजे. कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर टाकलीच पाहिजे. कारण कौतुकाची थाप टाकल्याशिवाय ते लेकरू पुढे सरकत नाही. लेकराला कौतुकानंच बोललं पाहिजे. मात्र कौतुक करत असताना नेमकं आपण कौतुक करायलोच कशाचं हे आपल्याला भान पाहिजे. भान पाहिजे. आपलं लेकरू काय करतंय हे आपल्याला कळायला पाहिजे. ही पूर्णतः पालकत्वाची जिम्मेदारी आहे, पालकाची जिम्मेदारी आहे. एखादा जर त्यानं चांगलं काम केलं वा थाप टाका त्याच्या पाठीवर. आता हे लेकर आहेत 1 2 3 4 5 जण गोड लेकर आहेत. आपले हरबळचेच आहेत ना 5. आता सगळे मला वाटतं ह्याच्यात एकही ब्रह्मचारी नसेल. कोण आहे? एखादा असेल बाबा. होय म्हणजे त्याची बायको मिली असं कोण म्हणाले तुम्ही? मा आहेत का नाहीत मॅडम? हा मग काय घोर नाही. हे आता ही लेकर आहेत एवढी, हे छोटाले हेला म्हणलं पाहिजे अय ओ दादा ते साऊंड मध्ये आवाज हे घुमायला का असं व्हायला. ह्या लेकरांना आपण तुम्ही आम्ही थाप टाकली पाहिजे आणि म्हणलं पाहिजे वा
काय वागायला सप्त्यामध्ये टाळ घेतली पाहिजे होती. टाळ गळ्यामध्ये मस्त उपरनं घातलंय, छानपैकी वागायनं काय घातल्यात ह्या लय नंबर 1 दिसायल्यात. तुला दिली ना वागा, पडली का माय? टोपी कुठे माय? बरोबर, तुला बी देऊ टोपी. मग हेला असं म्हणलं की हेला काय वाटतंय? नंबर 1. ए तुझी टाळ खाली, नंबर 1 दिसायलाय असं म्हणलं. वाह 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 लेकर काय गोड उभा टाकलीत. तुम्हाला सांगू असं म्हणलं की बरोबर बापरे का नंबर 1 दिसायली टोपी. आता असं म्हणलं की बरोबर हे हरिपाठाला रोज येतील आणि रोज हरिपाठाला आले की 100% हरिपाठ पाठ करतील, 1-2 चाली पाठ करतील, एखाद्या मृदंग क्षेत्रामध्ये उतरल. स्वतःची तयारी झाल्याच्या नंतर आपल्याला कमीत कमी पुढचे 100 वर्ष तरी आपली पिढी परमार्थाची गावातली हलवायची काय झाली, घट्ट झाली, स्टँड झाली. मग हे स्टँड होण्याकरता तुम्हा आम्हासारख्या मोठ्या लोकांच्या कौतुकाची काय पाहिजे? थाप पाहिजे. मग असं काम केले, असं असं भजन कीर्तनात उभा टाकले, असं थाप टाकली पाहिजे. असं हो, नाही तर लेकरू कीर्तनाला आलं, येत असताना काही नाही चप्पल आणलेच नाहीत, तसंच आलं गडबडीनं, बसलं कुठं तरी तिकडंच मागच, आणि कीर्तन सुटलं, जेवलं आणि कोणाची चप्पल घालून घरी गेलं की माय म्हणजे माया सोन्यानं काय नादर चप्पल आणली, माया वागानं काय नादर चप्पल आणली. असं जर माय जर म्हणली की नक्की 2026ला मग या कीर्तनामध्ये त्या साऊंड सिस्टीम वाल्याचा ते डगा उचलून, अरे बाबा आपण कौतुक करायलो कशाचं? शिवा महाराजाचं आपल्याला काय पाहिजे? माय बापाला भान पाहिजे. हो, आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, लेकराचं बालवय असल्यामुळं, लेकराची बाल्य अवस्था असल्यामुळं लेकराला तेवढी काही एक ही आलेली नसते, समज आलेली नसते, म्हणून त्यानं काही जरी केलं तरी त्याचं नवल वाटते. वेडे वाकुडे लेकुराचे बोल करते नवलाव माय बापे. तुमच्या आमच्या लेकराचं तुम्ही आम्ही जसं कौतुक करतोत ना, तुमच्या आमच्या लेकराचं जसं तुम्हाला आम्हाला नवल वाटतंय ना, तसं यशोदा माईला सुद्धा नवल वाटू लागलं. कशाचं नवल वाटू लागलं? परमात्म्याच्या हालचालीचं नवल वाटू लागलं. थोडी मोठी अवस्था झाली, देवजी गोकुळात रांगू लागले, त्या रांगण्याचं कौतुक वाटू लागलं. तर हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखीला सवे गवळण जशवंती पै सांगे आलिया कृष्णाचे नी मागे. रांगण्याचं कौतुक वाटू लागलं. हो, का कौतुक वाटू नाही? का नवल त्या परमात्म्याचं वाटू नये? नवल का साधारण होतं की काय? कौतुक करण्यासारखं कार्य परमात्म्याचं नव्हतं काय? किती नवल. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. नवल
केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे. परमात्म्याच्या त्या कृतीतून त्या लीलेतून यशोदा मैला नवल वाटू लागलं. परमात्मा रांगू लागले. रांगता 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 नाना प्रकारच्या खोड्या करू लागले. अनेक प्रकारच्या परमात्म्यानं खोड्या केल्या. खोड्या जसं जसं वाढू लागल्या तसं गाराने घरी येऊ लागले. गाराने घरी आल्याच्या नंतर यशोदा मैयाला सांगू लागले. सगळ्या गवळणी म्हणू लागले, यशोदा मैया लेकराला काहीतरी समजून सांग. काय झालं, काय केलं माझ्या कृष्णानं? घरी यायलाय, खोड्या करायलाय, समजून सांग. मग यशोदा मैया म्हणू लागली, खरंच सांगू का गवळणी नो, माझा कृष्ण तसा नाहीच, तुम्ही बिनकामी चाळ घेऊ नका. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने. बाळ कसं आहे? सगुण आहे. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते. काय सांगता गाढाने गोकुळच्या नारी. माझ्या लेकरावर तुम्ही आळ घेऊ नका. सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळ राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजा गोकुळच्या नारी नारी नारी. बाळ सगुण गुणाचे ताने. आमचं लेकरू एवढं सगुण आहे. आमचा कृष्ण यशोदा मैया म्हणाली एवढा चांगला आहे, बिनकामी चाळ घेऊ नका. तुमच्या अंगणात खेळाय सुद्धा येत नाही. कुठं खेळत आहे? फक्त आमच्याच. 5 वर्षाचे माझे बाळ खेळत असताना माझ्या कृष्णाची काही खोडी नाही. तुम्ही लपवणी याची गोटी लागता गे याचे पाठी. ही एवढीच रीत खोटी गोकुळच्या नारी नारी नारी. तुम्ही लपवूनी याचा भवरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नारी नारी नारी. बाळ सगुण गुणाचे ताने. माझ्या लेकरावर तुम्ही बिनकामी चाळ घेऊ नका. माझं लेकरू तसं नाही. त्याच्यातली एक गवळण म्हणली, यशोदा तुझ्या लेकरानं खोडी तर केलेली आहे, मग तुला कधी खरं वाटेल ग? फक्त त्याला पकडा आणि आणून पुढे उभा करा. परमात्म्याला पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले. मग पकडते म्हणू लागल्या. त्या गवळणीपैकी एक वयोवृद्ध 80 वर्षाची गवळण पाठीमागून उठली आणि ती म्हणली, गवळणीनो मी तुम्हाला हात जोडते ग. तुम्ही प्रयत्न करायलात, धरते म्हणायलात, आता तुम्हाला मी हात जोडते. त्याला पकडणं सोपं नाही बरं. तुम्ही त्याला का पकडता म्हणत आहात तर तुम्हाला वाटत आहे ते गोकुळातलं फक्त लेकरू आहे, उन्हाळ पोरग आहे, असा तुमचा गैरसमज आहे. असं करू नका. ते लेकरू नाही, ते पोरग नाही. ती गवळण म्हणाली ती प्रत्यक्ष देवच आहे. गावातल्या बाया म्हणल्या काय वयोमानानुसार काय तुला का सुधर नका काय, खाली बस बस खाली. आता काय बघा, मोठ्या माणसांचं वय जरी झालेलं असेल तर त्याचा अनुभव मोठा असते. आणि परमार्थामध्ये चलत असताना सज्जन हो,
मोठ्या माणसाचं ऐकून चाललं पाहिजे, मोठ्या माणसाच्या अनुभवावरून चाललं पाहिजे. मच्चित्ता मदगत प्राणा, कारण बोध होत असते. बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ते च रमन्ते च. मोठ्या माणसाचा काहीतरी बोध घेतला पाहिजे. हो, आणि पुढील पिढी जर कार्य करत असेल तर त्या पुढील पिढीला मोठ्या माणसाने पाठीमागून काय दिला पाहिजे? आशीर्वाद दिला पाहिजे. अनुभव मोठा आहे. आणि ती गवळण 80 वर्षाची गवळण म्हणते तुम्हाला हे माहित नाही, प्रत्यक्ष देव आहे. त्याच्यातली एक गवळण म्हणली देव आहे म्हणणारी बस खाली. देव नाही, आम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलंय, हे 1 नंबरचा चोर आहे. कारण ह्यानं काय चोरून खाल्लेलं आहे आमच्या घरी येऊन? चुरा चुरा कर माखन खाया, गौलनियों गानंद कुंवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभुपन तेरा सबही. याच्या अंगात किती देवपण आहे आम्हाला सगळं माहित आहे. एक तर गवळण म्हणली चोर तर आहेच, आणि देव कसला आलाय? गाई राखणारा हे कोण आहे? गुराखी आहे. फिरत बन बन गावो चरावत, कहे तुकया बंधू लकलेले हात, काय बराई दिखावत मोहे, जानत हो प्रभुपन तेरा सबही. अरे किती प्रभुपण आहे, किती देवपण आहे, ह्याचं आम्हाला सगळं माहित आहे. हे देव नाही, हा ब्रह्मविधीचा जनिता. ती गवळण म्हणाली तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हातागे, हे सापडत नाही, तो देव आहे. आता कोण ऐकत आहे? कसं असतंय, एखादा व्यक्ती मोठा असेल आणि त्या मोठ्या माणसासोबत जर जास्त वेळ राहण्याचा जर सहवास जर लाभला तर सज्जनो, लहान माणसापासून मोठ्या माणसाची जास्त सहवासानं अतिपरिचयामध्ये अवज्ञा होऊ शकते. विठ्ठला दिवसेंदिवस परमात्म्याच्या खोड्या वाढू लागल्या. खोड्या वाढत असताना अनेक प्रकारच्या भगवान परमात्म्यानं खोड्या केल्या, अर्थातच चरित्र केलं, अनेक प्रकारच्या लीला केल्या. अशा लीला करत असताना सज्जन हो, अशी तर एक भयाव परमात्म्यानं लीला केली. कोणती लीला केली? परमात्म्यानं एके दिवशी गोवर्धन पर्वतच उचलला. गिरी गोवर्धन येणे उचलिला, काळिया महासर्प नाथुनी आणिला, जळत वनवाऊ मुखेची प्राशिला, गिळीता आगा सुर चिरोनी सांडिलाओ, आईशा गोपिका त्या बोलती परस्परी ओ. काय सांगाव सज्जन हो, एक तर लीला अशी केली, निळोबाराय म्हणले त्या परमात्म्यानं गोवर्धन पर्वतच उचलला. गोवर्धन पर्वत परमात्म्यानं उचलला. पर्वत उचलणं म्हणजे सोपी गोष्ट आहे की काय? का उचलला बरं परमात्म्यानं गोवर्धन पर्वत? पावसाच्या देवतेनं, अर्थातच इंद्रानं आदेश दिला होता. आदेश दिलता. आदेश कोणता आदेश दिलता? गोकुळत नष्ट करायचंय. तातडीने मेघा आज्ञा करी राव, गोकुळीचा ठाव उरोने दी. इंद्रानं आदेश दिला होता, गोकुळाचा ठाव ठिकाणाच ठेवायचा नाही, असा आदेश दिला होता. बसलेले माणसं म्हणतील होय, गोकुळच नष्ट करायचंय, ठाव ठिकाणा ठेवायचं नाही, असा इंद्रानं आदेश का दिला होता? ऐका, दरवर्षी गोकुळातले लोक इंद्रदेवाची पूजा करीत होते. कोणाची पूजा? इंद्राची. का पूजा करीत होते हे विचारा ना.
असेच पूजेचे दिवस जवळ आले आणि पूजेचे दिवस जवळ आल्याच्या नंतर गोकुळातले लोक पूजेची तयारी करू लागले. कोणी मंडप टाकायले, कोणी सडा संमार्जन करायले, कोणी हारपुष्पहार बांधायले, कोणी रांगोळ्या टाकायले. आणि सगळी जय्यत तयारी सुरू असताना कोणी केळीचे खांबे बांधायले, तोरणं बांधायले. आणि सगळी तयारी चालू असताना कृष्णानं ती सगळी तयारी पाहिली, पूजेची तयारी. आणि एक जणाला विचारलं, होय रे, काय आपल्या गोकुळात आज काय? म्हणजे ह्याला जसं काय मंचक महाराज माहीतच नाही काय. ते लोक म्हणले, गावातले गोपाळ म्हणले, कृष्णा तू राजाचं पोरगा आहेस, तुला सगळं माहीत पाहिजे. नाही, मला काही माहीत नाही. काय आपल्या गावात आज? कृष्णा, दरवर्षी आपल्या गावामध्ये इंद्रदेवाची पूजा असते. आज आजच्या दिवशी इंद्राची पूजा आपण करत असतो. तेव्हा सहज विचारलं, इंद्राची पूजा आपल्या गावात? आणि कशामुळं, काय कारण आहे? कृष्णा, तुला माहित पाहिजे, तू राजाचं पोरगा आहेस. अरे बाबा, त्या इंद्रानं आदेश दिला की काय पडत असतंय? पाऊस पडतंय. आणि ते पाऊस पडला की पिकाला भरभराटी येते. आणि सर्व जे काही आपला उदरनिर्वाह आहे हा सगळा कशावर आहे? पावसावरच आहे. सगळं हे जे चालतंय हे सगळं शेतीवर चालतंय. आणि शेतीवर जर चालत असेल हे सगळं सज्जन हो, त्या राष्ट्रातला शेतकरी जगला पाहिजे. कारण हे राष्ट्र म्हणजे सज्जन हो, हे देश म्हणजे कृषी प्रधान देश आहे. या वर्षी पाहिलं आपण सोशल मीडियाच्या द्वारे आपण पाहिलं असेल, अतिवृष्टी झाली आपल्या नांदेड भागामध्ये एवं मराठवाड्यामध्ये. पुष्कळ ठिकाणी पाणीच पाणी झालं आणि शेतकऱ्यांच्या जनावरांपासून शेती साहित्याचं सगळं नुकसान झालं, वाहून गेलं, आतोनात नुकसान झालं. सज्जन हो, शासनानं किती जरी दिलं तर ते पुरत नसतंय. द्यावं कोण? फक्त त्यानं. आता हे नुकसान झाल्याच्या नंतर एकतर त्या शेतकऱ्यानं सज्जन हो कोणाचे तरी 2 पैसे व्याजानं काढलेले, उसने आणलेले, या पिकावर काहीतरी मोठा दुसरा काहीतरी निर्णय घेतलेला, हे नुकसान झालं. आणि एवढं नुकसान झाल्याच्या नंतर आता लोकांचे पैसे फेडावं कशामुळं? म्हणून त्या चिंतेनं शेतकरी चिंताग्रस्त होऊन आज काय करत आहे? आत्महत्या करत आहे शेतकरी. हो, आणि आत्महत्या व्हायल्यात आपल्या भारत देशामध्ये. आणि आपल्या या देशाला कोणता देश म्हणतात? कृषी प्रधान देश. हो, परीक्षेमध्ये प्रश्न आलता काल परवा, कृषी प्रधान राष्ट्र, कृषी प्रधान देश कशाला म्हणतात? एका शेतकऱ्याच्या लेकरानं उत्तर दिलं, सगळ्यात जास्त आत्महत्या ज्या देशामध्ये होतात त्याला कृषी प्रधान देश म्हणतात. ही व्याख्या आहे का? त्या लेकराचं चूक नाहीये, कारण त्याच्या नजरेमध्ये जे दिसत आहे त्यानं त्याचं काय लिहिलंय? त्यानं त्याचं ते उत्तर लिहिलंय. काय चूक आहे त्या लेकराचं? कारण राष्ट्रामध्ये सज्जन हो, शेतकऱ्याला हे असं पावसानं दुष्काळानं ग्रासलं, आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. हा, मग एक लक्षात ठेवा सज्जन हो, शेतकरी हा नुसता शेतकरी नसून शेतकरी हा राजा आहे. शेतकरी कोण आहे? राजा. राजा कधी खचत नसतो. हा, राजा हा खऱ्या अर्थानं सगळ्या प्रजेला काय करत असतो? पोषित असतो. आत्महत्या करू नका तुम्ही, आम्ही राजे. कोण आहे तुम्ही? आम्ही शेतकरी म्हणजे कोण आहोत? राजे आहोत. राजे. राजा कधी खचत नसतंय. राजा सगळ्या जगाला पोषित असते. विठ्ठला अरे कृष्णा, लक्षात घे, त्या इंद्रानं आदेश दिला की पाऊस पडतोय, सगळी पिकाची भरभराटी होते. आणि मग त्याच्यामुळं त्यानं पाऊस पडला म्हणल्याच्या नंतर त्याच्या उपकारातून आपल्याला काय व्हावं लागल? उतराई व्हावं लागल ना.
सज्जन हो, एखाद्यानं आपल्यावर उपकार केले तर त्याच्या उपकारातून आपलं उतराय होण्याचं कर्तव्य आहे. आपल्या परिसरावर तुमच्या आमच्या संत मोतीराम महाराजांचे, मोठ्या महाराजांचे, काकांचे उपकार आहेत. त्यांच्या उपकारातून तुम्ही आम्ही उतराई व्हावं लागल. उतराई होणं म्हणजे काय? मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, येणे पंते चालू जाता नपडे गुंता कोठे काही. त्यांच्या उपकारातून उतराई होणं म्हणजे काय? तर सज्जन हो, त्यांनी दिलेली आचार प्रणाली, त्यांनी दिलेली आचारसंहिता सांभाळणं म्हणजेच उतराई होणं. कृष्ण उतराई होण्यासाठी पूजा करावी लागते. देव म्हणले येडे हो, तुम्ही येडेच आहेत रे बाबा, का हे तुम्हाला समजत नाही. कृष्ण का असं का बोलतोय? अरे बाबा, तुम्ही म्हणायलेत म्हणले ते पाऊस त्याच्या आज्ञेनं पडत नाही. पावसाचा आणि इंद्राचा काय संबंध आहे? समुद्राचं पाणी आहे, हे पाणी पाणी ह्याला ते ऊन लागलं की त्याचं काय होतंय? बाष्पीभवन होते. आणि बाष्पीभवन झालं की वरी जाऊन काय तयार होतात? ढग तयार होतात. त्या ढगाला वाऱ्याची झुळूक लागली की तेच ढग पुन्हा पाण्यात रूपांतर, पाऊस पडतंय. मग इथं इंद्राचा आणि पावसाचा संबंधच काय? कृष्ण तुझं म्हणणं काय? हो का, माझं म्हणणं असं आहे म्हणले, इथं इंद्राचा उपकाराचा काही विषय नाही, इंद्राचा काही संबंध नाही. खरं तर उपकार आपल्यावर गोवर्धनाचा आहे. का? आपल्या गाई कुठं चरत्यात? गोवर्धना. आपला व्यवसाय कशाचा आहे? दुग्ध व्यवसाय आहे. आपलं सगळं कशावर चालतंय? दुधावर. मग आपल्या गाई चरतात कुठं? गोवर्धन पर्वता. मग आपल्या उपकार कोणाचे आहेत? गोवर्धनाचे. मग कृष्ण तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं एवढंच आहे म्हणले, इथला हे पसारा उचला आणि गोवर्धन पर्वताच्या पायथ्याला नेऊन टाका. सगळे असा पसारा उचलला. गावातले शाने सुरते माणसं म्हणून लागले, त्याच्या नादी लागू नका रे, लागू नका रे नादी. आता म्हणले ओ मामा तुम्ही थोडंसं गप्प बसा म्हणले, आमचा आम्हाला करू द्या. उचलला पसारा, टाकला पर्वताच्या पायथ्याशी नेऊन. गोवर्धनाची पूजा सुरू झाली. व्यवस्थित सुंदर अशी सगळ्या गोकुळातल्या लोकांना कृष्णाच्या समवेत पूजा केली. कोणाची? गोवर्धनाची. मग त्या दिवशी पूजा कोणाची होत होती? इंद्राची. आपल्याला आवतन आज येतच, येणारच आहे असं वाट कोण बघत होत? इंद्र. इंद्र म्हणजे काय? सुटकामुळे इंद्रा पूजा कॅन्सल केली असेल का? काय विटाळ पडला असेल का? काय नेमकं काय झालं असेल? दरवर्षी लोक आपल्याला बोलवा येत होते, दरवर्षी पूजा करीत होते. का आपली पूजा केली नाही? का आपल्याला बोलवलं नाही? एका दूताला, सेवकाला बोललेलं म्हणले इकडे रे, जाय बरं म्हणले गोकुळामध्ये जाऊन चक्कर मारून जा बरं म्हणले, बघून ये, विचार बरं म्हणले, दरवर्षी म्हणले पूजा करीत होते, का केली नाही असं विचारून ये. गेले एक जण सेवक मधला माणूस गोकुळात गेला. गेल्याच्या नंतर म्हणला हो का, मला इंद्रानं पाठवलंय आणि इंद्रदेवाकडून मी आलेला आहे. दरवर्षी आमच्या देवाची तुम्ही पूजा करत असता. ओय बाबा, ओय बाबा, इकडे बघ, माय इकडे बघ, पैसेकर इकडे बघा, पैसेकर. दरवर्षी आमच्या इंद्रदेवाची तुम्ही पूजा करत असता, यावर्षी पूजा का केली नाही असं विचारायला आलो म्हणले, मी पाठवलंय मला. गोकुळातली लोक म्हणले झालं तर झालं म्हणले, आतापर्यंत आम्ही पूजा केली, आम्हाला माहित नव्हतं तोपर्यंत आम्ही बोलवतही होतो, पूजनही करीत होतो, बोलवलंही. आता सांगा म्हणले, इथून पुढे आम्ही तुमचं पूजन करणार नाहीत, आम्ही इथून पुढे पूजा करणार नाहीत. त्या सेवकाने विचारलं मग पूजा करणार कोणाची? त्याने सरळ सांगून टाकितलं आम्ही पूजा करणार, आम्हाला कृष्णानं सांगितले. कोणाची? गोवर्धनाची. ठीक आहे. त्यानं ते निरोप ऐकला. मग निरोप ऐकल्याच्या नंतर मध्यस्थी माणसानं काय केलं पाहिजे? इकडला निरोप जसा सांगितलाय तसा व्यवस्थित तेवढाच काय करायला पाहिजे? तसं होतच नाही ना पाटील. हा, ते मध्यस्थी माणूस लई त्याला चटणी आंबारीन मिरचून लावून सांगते. तसंच काम त्या मध्यस्थी माणसानं केलं. काय केलं? ज्या वेळेस ती इंद्रदेवाकडे सेवक आला, इंद्राने विचारलं गेलता का गोकुळात? हो गेलतो. काय म्हणले गोकुळातले लोक? काय म्हणले? उगाच पाठविलं तुम्ही?
काय झालं म्हणजे आहो तिथं गेलो तुमचं नाव काढलं, नाव काढल्याबरोबर इंद्र म्हणलं की तिथं लोक म्हणले धरा ह्याला हाना, तुमच्या हाना हाना म्हणू लागली. मग गावातले असतील की 4-2 शाने माणसं म्हणले पाहुणा माणूस आहे तर तसं कशाला करायचं, आपला निरोप द्या व्यवस्थितच त्याला गावाच्या बाहेर जाऊ द्या. बाबा असं सांगितल्याच्या नंतर आता मला सांगा ऐकणाऱ्या माणसाला लय आनंद होईल. काय होते जे इंद्राला राग आला, रागाच्या भरात राखीता गोधने वो इंद्र कोपला भारी. तुका वर्षल्या धारी. बोला म्हणत राहा. रक्षिले गोकुळ रक्षी धरिये लागी. निर्भय लोकपाल अवतरले हारी. राग आल्याच्या नंतर काय झालं, राखीता गोधने हो इंद्र कोपला भारी. मेघ जो कडाडीला शिळा वर्षल्या दारी. रक्षिले गोकुळ हो नक्की धरी येला गेरी. निर्भय लोकपाळ अवतरले हारी. असा जे पाऊस जे सुरू झाला, पाऊस म्हणताल तर पाऊस म्हणजे पावसाचा थेंब असते, पावसाची सरी असते. मग ती सरी ते थेंब नसून थेंबाचं मोठ्या प्रमाणात थोडंसं रूपांतर झालं की गार असती. मग ती गारही नव्हती. एक थेंब केवढा होता, शिळ एवढा. शिळ केवढी असती, मोठी असती. एका माणसाला उचलत नाही. मेघ जो कडाडीला गडगडाटासह धाड धाड पाऊस सुरू झाला. गोकुळातले लोक म्हणले आता कसं करायचंय. सगळे कृष्णाकडे जाऊ लागले. कृष्ण आता कसं करायचं, आता सांग पटकन सांग. गोकुळ नष्ट होण्याची वेळ आली, आता कसं करायचंय. देवाने एक सांगितलं, काय नाही, पटकन आपापल्या काट्या घ्या माझ्या मागे या. सगळ्या परमात्म्यानं सगळ्याला सांगितलं. सगळे गोकुळातले गोपाळ परमात्म्याच्या समोर पाठीमाग, देवसमोर पाठीमाग चालत 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 गोवर्धन पर्वताच्या जवळ गेले. गोवर्धन पर्वताला सगळ्यांना काठ्या लावायला लावल्या आणि परमात्म्यानं फक्त काय लावली, रक्षिले गोकुळ नक्की धरी येला गेरी. आदर पर्वतवर उचलला. सगळे गोकुळातले लोक पर्वताच्या खाली येऊन थांबले, विसावले. आता सज्जनो पाऊस घंटाभर पडला आणि उघडला. असं झालं का, एक दिवस पडला आणि उघडला असं झालं का, नाही. भागवत महाराज किती दिवसाचा पाऊस होता, सततचा 7 दिवसाचा पाऊस होता. 7 दिवस गोकुळातले लोक कृष्णाच्या समवेत देवाच्या परमात्म्याच्या संग पर्वताच्या खाली थांबले. गोकुळात 7 दिवस चूल सुद्धा पेटली नाही. मग गोकुळात चूल पेटली नाही, 7 दिवसाचा सारखा पाऊस होता. गोकुळातले लोक पर्वताच्या खाली येऊन थांबले होते. मग पर्वताच्या खाली येऊन थांबलेले असताना गोकुळातल्या लोकांची घरची चूल पेटलेली नसताना एवढ्या गोकुळातल्या लोकांची तिथं 7 दिवस
भोजनाची काय व्यवस्था होती, काय भोजनासाठी व्यवस्था होती, त्यावेळेस त्या गोकुळवासी लोकांना जगद्गुरु तुकोबाराला दिलेलं उत्तर अभंगाचं पहिलं. कृष्णाची दिवसाचा पाऊस चालू होता. मग 7 दिवसामध्ये तिथं थांबलेल्या लोकांची भोजनाची काय व्यवस्था होती, काय व्यवस्था होती. त्यावेळेस ते गोकुळातले लोक म्हणले तुम्हाला काय सांगाव, देव सोबत होता आणि परमात्मा कृष्णच सोबत असल्यामुळं कृष्णानं आम्हाला सुख दिलं. कृष्णाच्या समवेत राहत असताना आम्हाला सुखाची प्राप्ती होत होती. आणि त्या कृष्ण सुखामुळं जेवण करण्यासाठी काय लागावं लागती, भूक, आणि पाणी पिण्यासाठी काय लागावं लागती, तहान. ती भूकही लागली नाही, कशामुळे, फक्त त्या कृष्णाच्या तहान पळाली, तहान पळाली भूक,